आपल्या इथे जे आहे ते मरण क्रिया जी आहे ते संपन्न झालेली आहे आणि जसा जन्म होतो तसा जो आहे तो मृत्यू होतो आणि मृत्यू जो आहे तो हा जन्मापासूनच लागलेला असतो माणसाला. तो केव्हाही होऊ शकतो. मृत्यूचा असा क्षण जे आहे ते ठरलेला नसतो. केव्हाही मृत्यू होऊ शकतो. जेव्हा गर्भामध्ये जे आहे ते मनुष्यचा जन्म जे आहे ते कन्सीव्ह होतं समजायचं, त्यावेळेपासूनच मृत्यू हा त्याच्या मागं लागलेला असतो. केव्हाही मृत्यू होऊ शकतो. गर्भामध्ये मृत्यू होऊ शकतो. गर्भामधून बाहेर आला तेव्हा सुद्धा मृत्यू होऊ शकतो. जन्म झाला त्याच्यानंतर जे आहे ते तो बालपणामध्ये आहे तेव्हा मृत्यू होऊ शकतो. युवावस्थेमध्ये आहे तेव्हा मृत्यू होऊ शकतो. प्रौढावस्थेमध्ये आला तरी मृत्यू हा लागून आहे आणि वृद्ध झाला तरी मृत्यू हा लागून आहे. असा कोणीही व्यक्ती नाही आहे या जगामध्ये ज्याला मृत्यू प्राप्त होत नाही. तथागत भगवान गौतम बुद्ध जे आहेत ते सुद्धा या जगी जन्माला आलेत, बुद्ध झालेत आणि त्यांना सुद्धा परिनिर्वाण लागू आहे. म्हणजे त्यांचं सुद्धा परिनिर्वाण झालं. त्याच्यामुळे जे आहे ते शरीराचा अंत होणे आहे. शरीर जे आहे ते केवळ एक साधन मात्र आहे. मनाला जे आहे ते मनाच्या ज्या काही तृष्णा असतात त्या तृष्णा भागवण्याचं एक साधन मात्र असतं. मनामध्ये 3 प्रकारच्या तृष्णा असतात. कामतृष्णा आहे, भवतृष्णा आहे आणि विभवतृष्णा असते. कामतृष्णा म्हणजे कामकाजाची तृष्णा आहे. मरतपर्यंत ती तृष्णा बनून राहते. हे काम करायचं आहे, ते काम करायचं आहे, असं कामामध्ये जे आहे ते निरंतर मन लागून राहत. ते काही सुटत नाही माणसाचं. आणि कामामध्ये जे आहे ते मन असतं माणसाचं. आयुष्यभर जे आहे ते काम करत राहील तो मनुष्य. कुठलंही काम करेल, त्याच्या वाट्याला जे काम आलेलं असेल ते काम करेल. परंतु काम हे त्याचा जो आहे तो काय आहे, प्रधान धर्म आहे समजायचा. जन्माला आल्यानंतर त्याला काम करणे आहे. तर ही काम करण्याची तृष्णा असते त्याच्यामध्ये. असं काही खूप वाईट आहे तृष्णा, अशातला काही भाग नाही ती. कारण की काम करण्याची तृष्णा आहे. आणि काम कशासाठी करायचं आहे, कारण त्याला जे आहे ना ते हवं आहे काहीतरी. म्हणजे पोटपाणी आहे तर पोटपाणी लागलेलं आहे. त्याच्यानंतर जे आहे ते घरदार आहे, पैसा पाणी आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याला लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्याला जे आहे ते त्या काय आहेत, त्याला करायचं असतं. ते जीवनभर त्याला ते पहिली भूमी जी आहे ना ती कामाचीच भूमी असते. आणि तृष्णेनं माखलेली असतं. बेसिकली तृष्णेनं जे आहे ते संस्कारित झालेली असते. आता जे समजायचे जे आहे ते ज्या याच्यामधून निघलेले आहेत, जे या तृष्णेमधून निघलेत नाही का, ते अर्हत होतात, बुद्ध होतात. परंतु सामान्य मनुष्यांसाठी जे आहे ते ही तृष्णा जी आहे ते निरंतर त्याच्या मनामध्ये वास करीत असते, घर करीत असते. आणि तृष्णा त्याला दुःख देते बरं का, लक्षात घ्या. असं नाही आहे की सुखही सुख देते, त्याला दुःख पण देते. कारण ही तृष्णाच असतं, काम तृष्णाच असतं, त्याला दुःख देते. म्हणजे समजा एखादी गोष्ट त्याला मिळाली तर दुःख होईल का, नाही होणार. आनंद होईल, नाही मिळाली तर दुःख होईल. तर हे जे आहे कामतृष्णेमध्ये मन राहत असताना निरंतर जे आहे ते सुख दुःखामध्ये असं चालू असतं. काही वेळ सुख, काही वेळ दुःख, काही वेळ सुख, काही वेळ दुःख, असं असतं. तर भगवान गौतम बुद्धांनी म्हटलं की कामतृष्णेनं जे आहे ते जेव्हा मनुष्याचा जन्म झालेला आहे तर जन्म झाल्यानंतर ही तृष्णा निरंतर आयुष्यभर राहते आणि तृष्णा दुःख देत राहते माणसाला. आणि ही जेव्हापासून जन्म झाला ना तेव्हापासून सुरू होते माणसाचं, आहे ना. तर जन्म झाला तर जन्म झाल्यापासून सुरू होतं, म्हणून ही तृष्णा सुरू झालेली आहे म्हणून दुःख आहे. जन्म काय आहे, दुःख आहे. भगवान गौतम बुद्धांनी जन्माला का दुःख म्हटलेलं आहे, कारण जे आहे ते जन्मापासून सुरू झाले ना. जसा जन्म झाला माणसाचा तसं जे आहे ते काय झालं, ती सुरू झाली आणि सुरू झाला तर मग ते दुःख सुरू झालं. म्हणजे असं नाही आहे की माणूस जन्माला आलेला आहे तर त्याला दुःख राहणार नाही. आयुष्यभर त्याच्या मागे कुठं नाही कुठलं कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे दुःख होणार आहे.
तर जोपर्यंत त्याचा जन्म आहे, जोपर्यंत त्याचं जीवन आहे, तोपर्यंत दुःख लागून आहे. त्याच्यानंतर जे आहे ते जन्म झाल्यानंतर माणूस जे आहे हे शरीर धारण करतोय, शरीराचा जन्म आहे, शरीर मनाचा. तर या शरीर मनाच्या जन्माला जे आहे ते दुसरा धर्म लागू आहे, तो आहे जरा धर्म. जरा म्हणजे जे आहे ते जीर्ण होत जात, एकसारखं राहत नाही. तर जसं जसं जे आहे ते शरीर जीर्ण होत जातं तसं तसं जे आहे ते त्याला दुःख येतं. तर जरापी दुःख म्हटलेलं आहे. मग जे आहे ते शरीर आहे, मन आहे, त्याला व्याधी लागलेले आहेत, रोग लागलेले आहेत, कोणता नाही कोणता रोग होणे आहे. तर मग रोग झाला तर दुःख येणे आहे, व्याधीपी दुःख. आणि चौथं जे आहे ते मरणंपी दुःख. मरण झालं तरी दुःख आहे. असं कोणी जे आहे ते मनुष्य नाही आहे की ज्याचा मरण जे आहे ते दुःख होत नाही. त्याला मरणाऱ्या माणसालाही होतो आणि जे त्याच्यासोबत जुळलेले आहे त्यांना सुद्धा दुःख होत असतं. तर दुःख हे पहिलं आर्य सत्य आहे, लागू आहे प्रत्येकाला, आहे की नाही, प्रत्येकाला लागू आहे. आणि या 4 प्रकारच्या याच्यामध्ये जे आहे ते या 4 म्हणजे जन्म, जरा, व्याधी, दुःख आणि मरण, या 4 याच्यामध्ये हे 4 स्थानं आहेत माणसाच्या जीवनाची. आणि या 4 स्थानांचा जे आहे ते त्याला परिचय होणे आहे. आणि अशा याच्यामध्ये जे आहे ते जर समजायचं कोणी मनुष्य त्याच्या दूर गेले जवळचे तरी दुःख आहे, आणि नावडता व्यक्ती जे आहे ते दूर गेला जवळ आला तरी दुःख आहे. तर भगवान गौतम बुद्धांनी अशी दुःखाची परिभाषा केली की पिये ही विपयोगो दुःखो, प्रिय माणूस दूर गेला तर दुःख. अपिये ही संपयोगो दुःख, अप्रिय मनुष्य जे आहे ते जवळ आला तर दुःख. यंपी इच्छंग न लभती तंपी दुःख, एखादी इच्छा मनात धरली आणि ती पूर्ण झाली नाही तरी दुःख. तर दुःख हे पहिलं आर्य सत्य आहे, लक्षात घ्या. दुःख हे काय आहे? पहिलं आर्य सत्य आहे. तर भगवान गौतम बुद्धांना माहिती होतं ना की दुःख आहे म्हणून जीवनामध्ये. म्हणजे तुमच्या आमच्या जीवनामध्ये आहे तर त्यांच्या जीवनामध्ये दुःख होतं. तर त्यांनी जे आहे ते शोध घेतला दुःखाचा की दुःख का आहे आणि हे कसं खतम करायचं. तर मग त्यांनी जे आहे ते शोध घेतल्यानंतर त्याला कळलं की दुःख जे आहे ते या तृष्णेमुळे आहे. तृष्णा कशाची आहे? पहिली कामाची तृष्णा आहे. तर निरंतर मनुष्य कामधंद्यामध्ये लागून राहतो, त्याची तृष्णा आहे, तृष्णेमुळे लागतो. तर काम माणसाला जे आहे ते तकलीफ देत असतं. तर पहिलं जे आहे ते काय त्यांना माहित झालं? पहिली तृष्णा आहे कामाची तृष्णा. आणि तो जीवनभर जे आहे ते कामही काम करत राहता, आराम करतच नाही. झोपही घेईल ना तरी झोपेतही कामच आहे त्याचं, म्हणजे त्याच्या दिमागात कामच सुरू आहे. म्हणजे शरीरानं जरी झोप घेईल तरी दिमाग जे आहे ते कामातच आहे, नाही का. तर काम 3 पद्धतीचे आहेत. एक जे आहे ते कायेनं केल्या गेलेलं काम, त्याला म्हणतो आपण कायिक, कायेचं काम जे आहे. दुसरं आहे वाचेचं काम, बोलतो ना आपण वाचेनं, हे कामच आहे. आणि तिसरं आहे मनाचं काम. तर झोपेत गेल्यानंतर तुमचं जे आहे ते काया आणि वाचेचं काम तर बंद होते, पण मनाचं काम चालूच राहते ना. आणि तिथे जे आहे ते मग दिवसभर जे काही काम करता तुम्ही कायेनं वाचेनं, ते मनात संग्रहित होत असते. आणि मग ते मनामध्ये संग्रहित झालं काम तर ते स्वप्नामध्ये येत असते तुमच्यावाल्या, आहे की नाही. ते चालूच, म्हणजे अखंड काम चालू आहे की नाही? चालू आहे, काम सुरूच आहे, आराम आहे. तर काम तृष्णेमधून जर निघायचं आहे तर आराम महत्वाचा. आरामाशिवाय काम तृष्णेमधून निघू शकत नाही माणूस. आराम कसा भेटन? तर मग भगवान गौतम बुद्धांनी जे आहे आराम करण्याची विधी सांगितली. म्हणे हे जो आहे येणारा जाणारा श्वास आहे की नाही, त्या श्वासावरती जर तुम्ही तुमचं चित्त लावलं, तुमचं मन लावलं, तर मग मनाले आराम भेटते, कायले आराम भेटते आणि वाचेले आराम. तर हे येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावरती लावा लागतं. कारण की हे हा जो काही उद्योग आहे ना, हा काम तुमच्या दैनंदिन कामातला नाही आहे. की तुम्ही दैनंदिन काम करत असताना श्वासावरती लक्ष देता का? नाही का. आता समजा तुम्ही जे आहे ते भांडे घासून राहिलेत, थांब असं म्हणून राहिलेले आहेत का तुम्ही, थांब थोडंसं पहिले श्वास घेऊ दे,
मग एक जे आहे ते गिलास घासतो, त्याच्यानंतर मग श्वास सोडतो, मग दुसरा गिलास घासतो. असं काय आहे का? असं काहीच नाही. म्हणजे तुम्ही काम करत असताना श्वासावरती लक्ष अजिबात असत नाही. तर हे भगवान गौतम बुद्धांनी जाणलं. पहिले जे आहे ते तप केलं, खूप सारं तप केलं भगवान गौतम बुद्धांनी, परंतु ते तप सुद्धा कामाचाच भाग होता, नाही का? त्याच्यामुळे जे आहे ते शरीर जे आहे ते शरीराला कष्ट देणं कामच आहे, मनाला कष्ट देणं कामच आहे. तर ते शरीर मनाला कष्ट द्यायला लागलेत, म्हणून काय त्याचं मनाचं काम थांबलं होतं का? त्यावेळेस नाही. मनाचं काम केव्हा थांबते? जेव्हा मनुष्य जे आहे येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावरती लक्ष ठेवतो तेव्हा थांबते, आणि तिथून आरामाची भूमी तयार होऊन जाते. आणि ती भूमी जी आहे तुम्हाला तृष्णेमधून बाहेर काढू शकते, दुसरी काढू शकत नाही. हे लक्षात घ्या. कामामधून जर बाहेर, चित्त जर कामामधून बाहेर काढायचं असेल तर ते जे आहे आरामभूमी या श्वासापासून सुरू होऊन जाते. तर भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं, श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा, नाही का? घ्या म्हणजे घेतच आहे जनरली, पण त्याच्यावरती लक्ष द्यायचं आहे. श्वास येतो आहे, श्वास जातो आहे. मग श्वास जो आहे तो कसा आहे? दीर्घ आहे तर दीर्घ आहे, ऱ्हस्व आहे तर ह्रस्व आहे. आणि असं करता करता जे आहे ते श्वास तुम्हाला अशा जगतामध्ये घेऊन जातं की जिथे तुम्ही कधी गेले नसता. हे लक्षात घ्या. कारण की तुमचं मन तर कामामध्येच लागलेलं असतं आजीवन, तुम्ही तिथे गेलेलेच नसता. परंतु जेव्हा तुम्ही आता 10 दिवसाच्या शिबिराला जाता तेव्हा तुम्हाला कळते की बाबा हे विश्व वेगळंच होतं. गोष्ट बरोबर का नाही? आतापर्यंत आपण कामातच राहिलो. काम तुम्हाला तकलीफ देणेच आहे, कुठं नाही कुठं, कसं नाही कशा स्वरूपामध्ये तुम्हाला त्रास देणे आहे, दुःख येणे आहे. हे लक्षात घ्या, नाही का? कुणी बोललं त्याचं दुःख आहे, एखादी गोष्ट जी आहे ते मनात आठवली, नाही का, त्याचं दुःख आहे माणसाला. चालता चालता जे आहे ते ठेस लागली, त्याचं दुःख आहे की नाही? तर अशा याच्यामध्ये दुःखमय जीवनामध्ये जे आहे सुखाचा मार्ग, सुखाचा धागा जर तुम्हाला निवडायचा असेल तर तो जो आहे तो असतो श्वासाचा. आणि श्वास जे आहे ते तुमच्या इकडं तर याच्यामध्ये येणार नाही, तुम्हाला जायला लागेल शिबिरामध्ये. कारण की तिथं प्रॉपर जे आहे ते श्वास कसा घ्यायचा आणि कसा सोडायचा, तिथं कसं लक्ष लावायचं याचं प्रॉपर ट्रेनिंग देते तुम्हाला, नाही का? म्हणून जे आहे ते काय होते की बौद्ध देशांमध्ये ज्यांच्या घरी मृत्यू झाला आणि त्यांना जर शोक अनावर होत असेल, दुःख अनावर होत असेल, तर असे लोक जे आहे ते शिबिराला जातात आणि शिबिर करतात 10 दिवसाचं. जेव्हा 10 दिवसाचं शिबिर करते तेव्हा काय होते की त्यांचं मन जे आहे ना ते असं सुदृढ व्हायला लागते, मजबूत व्हायला लागते. त्याच्या मनाला जे आहे ना अक्कल यायला लागते, बोध यायला लागते. लक्षात घ्या की आपण हे जे आहे ते म्हणजे जो अगाऊची उठाठेव करत होतो, ही अगाऊची उठाठेव जी आहे ते काही कामाची नाही आहे. जसा माणूस आला तसा गेला, नाही का? तर त्याच्यामुळे जे आहे ते त्या माणसाचं जे आहे ना ते आठवण करून किंवा त्या माणसाचे जे आहे ते हे करून आपल्याला काही फायदा होणार नाही. उगाच जे आहे ते तो मनुष्य जितके दिवस आपल्या सहवासामध्ये होता, आपल्या जीवनामध्ये होता, तोपर्यंत तो आपला होता, नाही का? आता तो जे आहे ते काय झालेला आहे? विलीन झालेला आहे. तो अनंतामध्ये काय झालेला आहे? विलीन झालेला आहे. त्याचं अनंत क्षेत्र आहे, नाही का? हे जसं आता मी जे आहे ते या गडव्यामधलं पाणी जे आहे, एवढं गडव्याभर पाणी होतं, त्या गडव्यामध्ये जे आहे ते पाणी, पण ते सोडलं ना पाणी, आता गेलं ते अनंतामध्ये विलीन झालेलं आहे. आता ते पाणी जे आहे ते तुमच्या हाती लागणार नाही आहे. जे माती होती, ज्या मातीपासून बनलेला माणूस होता, ती माती सुद्धा विलीन झालेली आहे. ती माती तुमच्या हाती लागणार नाही आहे. तो वायू तुमच्या हाती लागणार नाही, ते अग्नी तुमच्या हाती लागणार नाही, ते मन तुमच्या हाती लागणार नाही. कारण की ते कसं झालं, मृत्यू ज्यावेळेस होते त्यावेळेस वेगळं होण्याची क्रिया सुरू होईल. म्हणजे ज्या पदार्थांपासून बनलेला आहे ना माणूस, ते सगळे पदार्थ काय होतात? वेगळे व्हायला लागतात. ती नैसर्गिक प्रक्रिया आहे. जन्म होत असताना सगळे पदार्थ जे आहे ते एकत्रित येतात आणि मृत्यू होत असताना सगळे पदार्थ जे आहे ते काय होतात? वेगवेगळे होतात. ते आपापल्या विश्वामध्ये विलीन होऊन जातात. मग आता ते सगळे विलीन झालेले आहेत,
तर मग आता ते जे आहे ते त्यांचं दुःख कशाला करायचं, नाही का. परंतु मनुष्याला जे आहे ना दुःख का करतं, कारण की मनुष्याला धरण्याची सवय असते. त्याच्या मनाला जे आहे ते काय, आठवणींना धरलं तर आठवण आली तर दुःख, नाही का. त्यांची जी आहे आता तुमच्या सोबत इथे दिवस राहिलेले आहेत तर पदोपदी त्यांची आठवण येणार आहे तुम्हाला, तर त्याच्यामुळे त्याचं दुःख होतं माणसाला. परंतु ते दुःख नाहीसं कसं करता येतं, नाहीसं करता येतं या सत्याच्या बोधानं की ते जे आहे मृत्यूला प्राप्त झालेले आहेत, ते अनंतामध्ये विलीन झालेले आहेत. आता त्यांचा जो आहे, जो आपल्याला धरायचा आहे कुशल धर्म, तो कुशल धर्म आपण धरू शकतो. म्हणजे त्यांनी केलेले कुशल कार्य आपण आपल्या मनामध्ये धरू शकतो. त्यांनी सांगितलेला कुशल मार्ग आपल्याला जे आहे तो आपण मनामध्ये धरू शकतो. त्या मार्गाने आपण चालू शकतो, नाही का. त्यांनी आपल्याला जे आहे ते बाबासाहेबाकडे, भगवंताकडे बोट दाखवलेलं आहे, तर त्या मार्गाकडे आपण जाऊ शकतो. त्यांनी सांगितलं की बाबा चांगल्या लोकांसोबत राहायचं, वाईट लोकांसोबत राहायचं नाही, नाही का. तर ते आपण ऐकू शकतो. त्यांनी सांगितलं जे आहे ते चांगलं ज्ञान ग्रहण करा, विनय शिका, चांगलं जे आहे ते सवयी लावा, चांगल्या जे आहे ते कर्म करा, तर ते आपण करू शकतो. आपल्या नातेवाईकांचा सन्मान करा, आलेल्या गेल्यांचा सन्मान करा, ते आपण करू शकतो, आहे की नाही. त्यांनी सांगितलं जे आहे ते कोणतंही वाईट व्यसन करायचं नाही, तर ते आपण करू शकतो. कोणते मायबाप सांगतात का तुम्हाला वाईट व्यसन करा म्हणून, नाही सांगत. तर ते जे आहे ते आपण करू शकतो. त्यांनी सांगितलं दान करा, धर्मचर्या जे आहे ते आपण हे करा, ते करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांनी ज्या ज्या कुशल गोष्टी सांगितलेल्या आहेत ते करू शकतो. त्याची एक यादी तयार करून घ्या. असं आठवण करत बसू नका. त्याची काय करायचं, यादी तयार करून घ्यायची, आपल्याजवळ लिहून ठेवायचं की आपल्या वडिलांच्या आपल्याकडून काय अपेक्षा होत्या, त्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, नाही का. तर त्या बाबी जे आहे ते आपण काय करू शकतो, करू शकतो, हे लक्षात घ्या. तर ह्या बाबी जे आहे ते फार महत्वाचे. त्यांनी सांगितलेला मार्ग महत्वाचा. कट करून टाका ना, नंतर बोलून घ्या ना. म्हणजे जे कोणी असेल त्यांना म्हणा, नाही तर फोन सुरू ठेवा, ऐका म्हणा सरांचं प्रवचन. तर जे आहे ते हे गोष्ट करू शकतो, बरोबर आहे का नाही. तर अशा बाबी ज्या आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. तर त्याची यादी करून घ्यायची आपल्याजवळ की आपण या या मार्गाने चालायचं आहे इथून. तर त्यामुळे काय होते की आपल्या जीवनाला एक जो आहे तो चांगला जे आहे ते मार्ग मिळतो. तर ही गोष्ट जरूर करायची. भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं की दुःख आहे, परंतु दुःख निवारण्याचा मार्ग सुद्धा आहे, ठीक आहे. तर दुःख निवारण्याचा मार्ग जो आहे तो असा आहे की आपण जे आहे ते आपली दृष्टी जी आहे ते आपण वैज्ञानिक ठेवली पाहिजे. चांगली जे आहे विचार, चांगले जे आहे ते गोष्टी आपल्या जीवनामध्ये आणायच्या, ठीक आहे. चांगलं पाहायचं म्हणजे कसं, सम्यक दृष्टी म्हणजे चांगलं पाहणं. चांगलं काय पाहायचं आहे, जिथे जिथे चांगलं आहे तिथे ते पाहायचं आहे. जे जे वंगाळ आहे ते सोडून द्यायचं, नाही का. चांगलं बोलायचं, सम्या वाचा म्हटलेलं आहे. चांगले कर्म करायचे, सम्यक कर्मांत म्हटलेलं आहे. चांगले जे आहे ते संकल्प करायचे मनामध्ये. चांगली जी आहे ते जीविका आपण धारण करायची. व्यायाम करायचा, शरीराचा व्यायाम, मनाचा व्यायाम निरंतर चालू ठेवायचा. चांगल्या गोष्टी आठवायच्या, नाही का. वाईट गोष्टी आठवायच्या नाहीत. जे दुःख देणाऱ्या गोष्टी असतील त्या आठवायच्या नाहीत. जे आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत त्या आठवायच्या, नाही का. समाधीचा अभ्यास करायचा, ध्यान साधना करायची. कधी कधी जे आहे ते शिबिराला चाललं जायचं, शिबिर करायचं. आणि जे आहे ते आपला हा जो मार्ग आहे, हा मार्ग जो आहे तो चालवायचा कुठपर्यंत, जोपर्यंत आपलं जीवन शेष आहे तोपर्यंत, हे लक्षात घ्या. तर हा तथागताचा मार्ग आहे, हा सम्यक मार्ग आहे बेसिकली. समजले की नाही समजले. तर तथागताच्या मार्गाने जर आपण गेलं तर सम्यक मार्गाने जातो. आणि आपल्याजवळ जे आहे ते फार मोठी शक्ती असते, ती आहे मनाची शक्ती. मन हे अत्यंत शक्तिशाली ऊर्जा आहे जी आपल्याला प्राप्त झालेली आहे. या मनाचा खूप वापर करता येऊ शकतो. तुम्हाला जे बनवायचं आहे ते बनवू शकता. तुम्हाला जे निर्माण करायचे ते तुम्ही निर्माण करू शकता. तुम्हाला उंच पदावरती जायचं आहे, तुम्ही जाऊ शकता, मनाच्या सहाऱ्याने जाऊ शकता. आणि तुम्हाला जे आहे ते खाली जायचं तर तुम्ही खाली पण जाऊ शकता, मनाच्या सहाऱ्याने जाऊ शकता.
ठीक आहे. मनच तुमचं जे आहे ते सगळ्या गोष्टीचा आरंभ आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे मनाला जे आहे ते नेहमी स्वच्छ ठेवायचं, सुदृढ ठेवायचं, ॲक्टिव्ह ठेवायचं. कुठल्याही याच्यामध्ये जे आहे ते मनाची ऊर्जा जी आहे ते अशी क्षीण झाली नाही पाहिजे, तर मनाची ऊर्जा वाढली पाहिजे, हे लक्षात घ्या. तर मनाची ऊर्जा कशानं वाढेल? दुःखाचं स्मरण केल्यानं किंवा दुःख दिल्यानं मनाची ऊर्जा वाढत नाही, ती चांगल्या कामी लागत नाही. ती केव्हा लागेल? जेव्हा तुम्ही मनाला जे आहे ते काय द्याल? आनंद द्याल. ठीक आहे, मनाला प्रसन्नता द्याल. ठीक आहे. जेव्हा जर समजा जर तुम्ही जे आहे ते तुमचं खूप पोट दुखून राहिलेलं आहे फॉर एक्झाम्पल, तर तुम्ही काम करू शकाल का? नाही का? तुम्हाला झोपास लागेल ना बेडवरती दवाई घेऊन, नाही का? तशासारखं मनाचं काम आहे. मन जर दुःखामध्ये असेल तर मन काहीच नाही करू शकत. तर मनाला लगेच दुःखामधून बाहेर काढायचं आणि जे आहे ते आपल्या कामाला लागायचं, लक्षात घ्या. आणि आपलं काम लागून जे आहे, आपल्या कामाला जे आहे ते लागून जे आहे ते आपण आपला जीवनाचा उत्कर्ष करावयाचा असतो, हे बुद्धाने सांगितलं. कारण की तुमच्या जीवनाला काम लागू आहे आयुष्यभरपर्यंत. ठीक आहे. त्या कामामधून जर तुम्ही तुमचं मन काढलं, म्हणजे मन म्हणजे कसा, तुमचा जो आहे तो कर्ता भाव काढला, तुमचा अहंकार काढला, तर मग ते काम जे आहे ना ते क्रियेच्या याच्यामध्ये बदलून जातं. मग त्या कामापासून तुम्हाला त्रासच नाही होत. मग तुम्ही कितीही काम कराल ना तर ते काम जे आहे ते तृष्णेनं युक्त राहत नाही. तर तृष्णा कशाची असतं? कामाला लागलेली तुमच्या मीपणाची तृष्णा असते, लक्षात घ्या. तर कामामधून जे आहे ते मी काढायचं, काम जे आलेलं आहे वाट्याला ते करायचं, अखंड करायचं. पण कामामधला जर मी निघला तर मग ते काय होते? काम क्रिया बनतं. काय बनतं? क्रिया बनतं. आणि मग क्रियेमध्ये तृष्णा राहत नाही. जेव्हा भगवान गौतम बुद्ध झाले त्यांनी काय काढलं? स्वतःतला मी काढला, माझं काढलं. जेव्हा त्यांनी मी आणि माझं काढलं ना, तर तेव्हा त्यांच्या कामामध्ये कामातला मी निघून गेला, माझं निघून गेलं, तर मग काम करायला क्रिया राहील, लक्षात घ्या. तर मग ते काम करत असताना कुठलाही तुम्हाला त्रास होत नाही. तर काम तुम्हाला जे आहे ते तकलीफ देऊ शकत नाही. तर हे साधं सोपं गणित असतं, परंतु ते काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं? अभ्यास करावा लागतं. तुम्हाला सांगावं लागतं स्वतःला की याच्यामध्ये मी नाही, माझं नाही आहे. हे जे आहे ते मी जन्माला आलेलं आहे, शरीर मन आहे माझ्याजवळ, या शरीर मनानं मला कार्य करायचं असतं. तर ह्या कार्याचा भाव जो असतो ना, तुम्हाला सगळ्या दुःखामधून बाहेर काढत असतो. तर हे अत्यंत महत्त्वाचं तत्व आहे. म्हणून दुःखाचं जे आहे चिंतन करत बसायचं नाही, दुःखामधून जे आहे ते बाहेर निघायचं. प्रत्येक मनुष्य जन्माला येतो तो जाण्यासाठीच येत असतो, आणि हे सत्य आहे, हे प्रत्येकालाच लागू आहे. असा कोणीही व्यक्ती नाही की ज्याला हे सत्य लागू नाही आहे. प्रत्येक मनुष्य येतो आणि जातो. परंतु या येणं आणि जाण्याच्या ज्या अवधीमध्ये जे आहे जो तो कर्म करतो ना, ते कर्म फार महत्त्वाचं असतं, लक्षात घ्या. समजले की नाही समजले? ते कर्म फार महत्त्वाचे आहेत. म्हणून या जाण्या येण्याच्या या मधल्या कालावधीमध्ये असे कर्म करायचे आहेत की ज्याच्यामुळे स्वतःलाही तकलीफ होणार नाही आणि दुसऱ्यांना सुद्धा तकलीफ होणार नाही. एवढं लक्षात ठेवायचं की आपल्याला जे आहे ते कुशल कर्म करायचं, आणि कुशल कर्म करण्यासाठी कुशल चित्त फार महत्त्वाचं आहे. तुमचं मन कुशल असणं फार महत्त्वाचं आहे. कोणाप्रती द्वेष करायचा नाही, कोणाचा जे आहे राग करायचा नाही, कोणाची जी आहे ते मनामध्ये निंदा करायची नाही, कुठलीही गाठ मनामध्ये ठेवायची नाही, हे लक्षात घ्या. लक्षात घ्या की आपल्याला जाणे आहे, प्रत्येकाला जाणे आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत आपण आहोत या धर्तीवरती तोपर्यंत जे आहे आपण मोकळ्या मनानं राहायचं. ठीक आहे. कोणाप्रती राग मनात धरून ठेवायचा नाही. कोणी कसं वागलं, कोणी कसं नाही वागलं, ह्या गोष्टी ज्या आहे चिंतन करून मनामध्ये हे करून तुम्ही तशाच मनानं जर जात असाल तर त्याला काही अर्थ नाही ना. तुम्ही या जगी आलेले आहात तर स्वच्छ मन करण्यासाठी आलेले आहात, लक्षात घ्या. तर मनाचा कपडा जो आहे तो स्वच्छ करून जायचा. कोणाप्रती काहीही ईर्ष्या, द्वेष, मत्सर, ह्या ज्या काही वाईट गोष्टी असतात, वाईट भावना असतात, त्या ठेवायच्या नाही. हा तथागताचा मार्ग आहे. आणि याने मनुष्याचं मन जे आहे ना ते कुशल होतं. याने मनुष्याचं मन कसं काय होतं? चांगलं होतं, कुशल होतं. आणि त्याची जी ऊर्जा आहे मनाची
ती इतकी शुद्ध होतं आणि शक्तिशाली होतं की मग ती त्याच्या जीवनामध्ये जे त्याला साध्य करायचं असतं त्याच्यासाठी ते मदत करीत असतं. हा तथागताचा मार्ग आहे. आपण जरूर समजावा, मनाला शुद्ध करा. जर घरी मन शुद्ध होत नसेल तर शिबिराला जा, शिबिरातून या, पुस्तक वाचा, ग्रंथ वाचा, ठीक आहे. आणि एवढ्याने तुमचे मन शुद्ध होत नसतील तर मग जे आहे ते आमच्याकडे या. आम्ही तुम्हाला वारंवार जे आहे ते सांगू. मी माझी मनाची धम्मशाळा चालवत असतो. त्याच्यानंतर जे आहे ते धम्मपरिवार गठन करत असतो. प्रत्येक ठिकाणी जे आहे ते धम्मपरिवाराचं गठन करतो. आणि माझा मोठा परिवार आहे धम्माचा. निरंतर मी त्यांना जे आहे ते धम्माचं मार्गदर्शन करीत असतो. तुम्हाला जेव्हा जेव्हा मार्गदर्शन वाटत असेल त्यावेळी तुम्ही कॉल करा, ठीक आहे, विचारू शकता. मनाची शाळा माझी बुधवार, गुरुवार, शुक्रवार 3 दिवस राहतं. त्या दिवशी तुम्ही 8 वाजता ऑनलाईन जॉईन करू शकता आणि जे आहे ते ऐकू शकता धम्म. आणि मन जे आहे ते स्वच्छ करू शकता. लक्षात ठेवा, मनाला दुःखात ठेवायचं नाही. लक्षात, जसं तुम्ही जे आहे ते तुमच्या पायामध्ये काटा मोडला तर तुम्ही काटा पायातच ठेवता का? नाही ठेवत ना. त्याला लगेच तुम्ही बाहेर काढता. दातामध्ये एखादी गोष्ट काही अडकली तर ती तुम्ही ठेवता का? लगेच काढून टाकता, आहे की नाही? तशासारखं मनात रुतलेली कुठली गोष्ट असेल तर ती लगेच काढून टाकायची, ती ठेवायची नाही. जीवन हे दुःख भोगण्यासाठी बिलकुल नाही आहे. जीवनाला जे आहे ते आपण सुंदर, स्वच्छ, सुखी बनवू शकतो, प्रसन्न बनवू शकतो. परंतु कसं होईल ते? आपलं मन जोपर्यंत आपण कुशल करणार नाही. आणि कुशल मन बुद्ध, धम्म आणि संघाशिवाय होऊ शकत नाही. हे लक्षात. ठीक आहे, काही विचारायचं आहे? काही विचारायचं असेल तर विचारा बा.